सोन्याच्या किमती अचानक का वाढतायत? ही फक्त सुरुवात आहे की पुढे अजून मोठा झटका बसणार आहे? सोनं घ्यायचं की थांबायचं? आता जगभरात आर्थिक अस्थिरता वाढतीये, युद्ध सुरू आहेत आणि भारतात सोन्याची मागणी उसळली आहे. पण अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीने दावा केलाय की सोनं 38% स्वस्त होणार आहे. आता याचा नेमका अर्थ काय? हा काही मोठा घोटाळा आहे का? सोन्याच्या किमती आता वाढणार आहेत की कमी होणार आहेत? सामान्य लोकांनी आणि गुंतवणूकदारांनी आता काय करायला पाहिजे? तुमच्या पैशांवर, गुंतवणुकीवर आणि भविष्यावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे समजून घेऊया. त्यांनी सोनं आणि चांदीला चलन म्हणून वापरायला सुरुवात केली, कारण सोन्याची नासधूस होत नाही, चमकदार असतं आणि त्याची किंमत सुद्धा टिकून राहते. आता भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जात होतं, कारण भारतामध्ये खूप सोनं होतं. आजही मोठ्या मोठ्या बँका आणि सरकारकडे सोन्याचा मोठा साठा असतो, कारण सोनं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही मानलं जातं. आता सर्वात आधी तर इतकं सगळं सोनं नक्की घेतंय तरी कोण? भारतात आणि जगभरात सोनं खरेदी करणारे 3 प्रमुख घटक आहेत. पहिल्या क्रमांकावर आहेत तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक. अंदाजे 50 ते 60% सोने खरेदी सामान्य लोकांनी केली आहे. मग दागिन्यांची असो, लग्नासाठी असो किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं घेतलं जातं. दुसऱ्या क्रमांकावर आहेत गुंतवणूकदार, म्हणजे अशी लोक जी सोनं केवळ दागिन्यांसाठी नाही, तर जेव्हा भाव वाढेल तेव्हा ते विकून नफा कमवण्यासाठी घेतात. या लोकांची संख्या 30% ते 40% आहे. आणि हा आकडा मी काही रँडमली मनानी सांगत नसून वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या 2023-24 मधल्या अहवालानुसार आहे. गुंतवणूक करणाऱ्यांनी जागतिक सोन्याच्या मागणीपैकी सुमारे 30 ते 40% खरेदी केलेली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सरकार आणि केंद्रीय बँकांनी 10 ते 15% सोनं खरेदी केलंय. केंद्रीय बँका आणि सरकार सोने खरेदी करतात आणि त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्टॅबिलिटी वाढते. तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार ब्रिक्स देशांकडे आता जगातलं 20% सोनं आहे. चीन, रशिया आणि भारत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतायत. आता ब्रिक्स देशांनी ठरवलंय की ते डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करतील आणि सोन्याच्या बॅकअपसह आपली अर्थव्यवस्था मजबूत करतील. आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? तर जर ब्रिक्स देश डॉलर ऐवजी सोन्यावर भर देत राहिले तर सोन्याच्या किमती नक्कीच आणखीन वाढू शकतात. डॉलरची मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि भारतासाठी हा एक मोठा बदल असू शकतो, कारण आपल्या करन्सीचं म्हणजे आपल्या चलनाचं मूल्य अजून मजबूत होऊ शकतं. मग आता सोनं सध्या का महाग होतंय? सोन्याच्या किमती वाढण्याची 4 प्रमुख कारणं आहेत. एकतर जर डॉलर कमकुवत होत असेल, म्हणजे जर डॉलरची किंमत घसरली की गुंतवणूकदार डॉलर ऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. आणि जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला किंवा फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करत असेल तर डॉलरची किंमत कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध आणि आंतरराष्ट्रीय सध्या अस्थिरता आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झालंय. 2022 पासून हे युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झालीये आणि गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायल आणि गाझा युद्ध सुद्धा सुरू आहे. 2023 पासून सुरू आहे हे युद्ध. मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा परिणाम जागतिक महागाईवर झाला. परिणामी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिलं जातंय. चीन अमेरिका व्यापार युद्ध सुरू आहे, ट्रेड वॉर ज्याला सध्या म्हणतात. अमेरिकेने चीनवर टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर आणि इतर गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. चीनने त्याला उत्तर म्हणून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे भारत आणि चीन दोघंही सध्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतायत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि चीनची सेंट्रल बँक
सोन्याचा साठा वाढवतायत. चीनने तर 2023 मध्ये 210 टन सोनं खरेदी केलं आणि भारताने सुद्धा आपल्या रिझर्व्ह मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ब्रिक्स देश डॉलर ऐवजी सोन्यावर भर देत असल्यामुळे सध्या सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि महागाई वाढतीये. महागाई वाढली की लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघत असतातच. 2023 मध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये महागाई वाढली, त्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी उसळी आली. भारतात सुद्धा रुपयाच्या डिव्हॅल्युएशनमुळे सोन्याच्या किमती वाढतायत. आता असं म्हटलं जात आहे की सोन्याची किंमत खाली जाणार आहे काही महिन्यातच. आता असं का म्हटलं जात आहे, कोणी म्हटलंय, तर अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे मॉर्निंग स्टार. ओके, मॉर्निंग स्टार याचे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते सोन्याच्या किमती 38% कमी होऊ शकतात आणि तसं झालं तर सोनं 94,000वरून 55,000वर यायला वेळ लागणार नाहीये. म्हणजेच गेल्या 12 महिन्यातली जी वाढ आहे सोन्याची ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. आणि मॉर्निंग स्टारचं रिझनिंग असं आहे की एकतर अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारतीये, त्यामुळे लोक पुन्हा शेअर बाजारात गुंतवणूक करतील आणि सोन्याची मागणी कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवत आहे. व्याजदर वाढलं तर सोन्यातली गुंतवणूक कमी होते आणि ब्रिक्सची योजना अपयशी ठरेल असा विश्वास USA ला आहे. त्यामुळे डॉलरचा प्रभाव अजूनही प्रबळ राहील असं मॉर्निंग स्टार या फर्मचं म्हणणं आहे. त्यांनी हा एक अनालिसिस केलाय. पण काही विश्लेषकांना असं वाटतंय की मॉर्निंग स्टारचं हे जे विश्लेषण आहे, अनालिसिस आहे, ते अमेरिकेच्या बाजूने जास्त झुकलेलं आहे. काही लोक म्हणतायत आता सोनं पडेल, थांबा. काही लोक म्हणतायत हीच योग्य वेळ सोनं खरेदीसाठी. मग खरं काय? आता इतिहास पाहिला तर सोन्याच्या किमती नेहमी चढ उतार करत आल्या आहेत, पण दीर्घकाळासाठी पाहिलं तर सोनं नेहमीच संपत्तीचं आणि स्टेबिलिटीचं प्रतीक राहिलेलं आहे. अखेरीस भविष्य सांगणं कठीण आहेच, पण एक मात्र नक्की, सोनं हा केवळ धातू नाहीये तर काळानुसार बदलणाऱ्या विश्वाचा आरसा आहे. आता तुम्ही सोनं घ्यायच्या विचारात आहात का, किंवा या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं मत काय आहे, कमेंट करून जरूर सांगा.